this video we are going to solve this third question, that is you must attend the classes you can qualify for the examination. Here the question is choose the correct alternative to transform the sentence into a compound sentence. आता कंपाऊंड सेंटेन्स करायचं, या दोन वाक्यांना एकत्र करून कंपाऊंड सेंटेन्स करायचं. आता तुम्हाला माहिती असेल देर आर थ्री टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, तर जे सेंटेन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने कनेक्ट करतो, आपण जॉईन करतो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जे सेंटेन्स कनेक्ट करतो त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. ओके, मग आता यापैकी आपल्याला हे ए बी आणि पुढं आहे सी डी. ए बी आणि इकडं त्याचं ऑप्शन आहे हे बघा इथं सी डी. ओके, सी डी, ए बी सी डी हे ऑप्शन आहे आपलं. ओके, बघूया तर कुठलं ऑप्शन कंपाऊंड आहे. पहिलं बघूया, यू मस्ट अटेंड द क्लासेस सो ॲज टू क्वालिफाय द एक्झामिनेशन. आता हे सो ॲज आहे ना, ते कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असतं. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, जे दोन वाक्य सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडले जातात त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग हे कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे हे आपला आन्सर होऊ शकत नाही, हे याचं कंपाऊंड होऊ शकत नाही. दुसरं, यू मस्ट अटेंड द क्लासेस बट क्वालिफाय फॉर एक्झामिनेशन. आता यू मस्ट अटेंड क्लासेस बट क्वालिफाय, आता हे जे काही लॉजिक आहे ते लॉजिक नाही होऊ शकत, पण बट हे काय आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, पण हे वाक्य लॉजिकली करेक्ट नाही. पुढचं जरा बघूया आपण, चौथं बघूया, यू मस्ट क्वालिफाय फॉर एक्झामिनेशन अँड अटेंड द क्लासेस. ओके, यू मस्ट क्वालिफाय फॉर एक्झामिनेशन अँड अटेंड द क्लासेस हे एक आहे. आणि चौथा आहे यू मस्ट अटेंड द क्लासेस अँड क्वालिफाय फॉर एक्झामिनेशन. आता या दोघांमध्ये फरक जर बघितला तुम्ही, यू मस्ट क्वालिफाय फॉर एक्झामिनेशन म्हणजे इथं अरेंजमेंट आहे ना ती चुकीची आहे, इथं अरेंजमेंट बरोबर आहे. यू मस्ट अटेंड क्लासेस, पहिले तुम्ही अटेंड करायचे आणि क्वालिफाय एक्झामिनेशन. ओके, आता हे जे वाक्य आहे आपण म्हणू शकतो की दिस इज कंपाऊंड सेंटेन्स. ओके, दिस इज कंपाऊंड सेंटेन्स. ओके, दिस इज कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स कधी असतं बरं, ज्या वेळेला दोन वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. मग एक त्याच्यासाठी एक ट्रिक आहे फॅन बॉईज म्हणून. फॅन बॉईज हा एक प्रकारे ॲक्रोनिम्स आहे, त्याच्यावरनं आपण म्हणू शकतो की एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, एन म्हणजे नॉर, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे येट आणि एस म्हणजे सो. फक्त सो हा सो ॲज नाही, सो. हे सगळे काय आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. ओके, आय थिंक यू माईट हॅव अंडरस्टूड दिस. इथं आपला आन्सर आहे डी, कारण की इथं आलेलं आहे बरोबर प्रॉपरली हे वापरलेलं आहे आणि याला म्हणू शकतो आपण कंपाऊंड सेंटेन्स. ओके, थँक्यू.